बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। काल छत्रपती शिवाजी पार्कातनं राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा समारोप किंवा त्याची सांगता आपण सर्वांनी लाईव्ह पाहिलेली असाल। केबलवर असेल, युट्यूबच्या माध्यमातून असेल, सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल। पण काल बऱ्याच ठिकाणावरून मेसेजेस आले की ज्यावेळेस उद्धवजी ठाकरे साहेबांचं किंवा राहुल गांधींचं भाषण ज्यावेळेस चालू होतं, जाणून बुजून, माझा थेट आरोप आहे, जाणून बुजून मुंबईतल्या बहुतांश एरियामध्ये केबलचे नेटवर्क घालवण्यात आले होते। तरीही शेवटी कोंबडं झाकलं की ते उगवायचं राहत नाही। सोशल मीडिया असेल, यूट्यूब असेल, फेसबुक असेल, फेसबुक लाईव्ह असेल, अनेक माध्यमातनं हे पाहण्यात आलं आणि त्याचा रेकॉर्ड झाला। उभ्या भारतवर्षातला त्याचा कालचा रेकॉर्ड झाला। सर्वत्र देशभरातल्या सर्वत्र बातम्या थांबल्या होत्या, पण छत्रपती शिवाजी पार्कातनं शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी अस्खलित मराठीमध्ये जे उभ्या देशाला प्रबोधन केलं किंवा राहुल गांधींनी महाराष्ट्रात येऊन मुंबईतून जे काही उभ्या देशाला प्रबोधन केलं, हे सारंच्या सारं इतर मीडियावर दाखवण्यात येत होतं। पण मुंबईमध्ये विशेषतः जाणून बुजून केबलचे नेटवर्क घालवण्यात आले होते। असो, काही फरक पडत नाही ह्या गोष्टींनी। जे काही पोहोचायचे लोकांपर्यंत, ज्या काही माहिती पोहोचायच्या त्या साऱ्या पोहोचून झाल्या होत्या। मला कालच्या राहुल गांधींच्या भाषणाविषयी आणि उद्धव साहेबांच्या भाषणाविषयी विशेष काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत। सर्वात आधी मी उद्धव साहेबांच्या भाषणावर येतो। छत्रपती शिवाजी पार्कातनं उद्धव साहेबांना दर दसऱ्याला ऐकण्याची, काल मला का कोणास ठाऊक दिवाळी आहे की काय, दसरा आहे की काय, अशा प्रकारचा एक भास होत होता। कारण छत्रपती शिवाजी पार्कातनं उद्धव साहेब फक्त दसऱ्याला मार्गदर्शन करतात। शिवसैनिकांचा आजवरचा किंवा बाळासाहेब असतील, उद्धव साहेब असतील, यांचं दसऱ्याचं मार्गदर्शन आपण आजवर ऐकलंय आणि हा आजवरचा कित्येक वर्षांचा इतिहास आहे। आजवरचा इतिहास आहे। शिवसैनिक समजू शकतात मला काय सांगायचं ते। ज्यावेळेस शिवसेनेचे पक्षप्रमुख बोलायला उभे राहिले, त्यांनी बऱ्याच गोष्टींवर मार्गदर्शन केलं, पण त्यातही विशेष गोष्ट म्हणजे त्यांनी हे मराठीतून केलं। भले राहुल गांधी असतील स्टेजवर, देशभरातले, इंडिया आघाडीचे देशभरातले नेते, अगदी काश्मीरापासून कन्याकुमारीपर्यंत, मणिपुरापासून इकडे महाराष्ट्रापर्यंत, म्हणजे सगळ्या बाजूंचे नेते, सगळ्या राज्यांचे नेते, सगळ्या पक्षांचे नेते, इंडिया आघाडीतले सारेच्या सारे त्या स्टेजवर उपस्थित होते। या सर्वांसमोर खरं तर हिंदीतून भाषण झालं असतं तर उभ्या देशात पोहोचलं असं आपल्याला वाटेल, पण नाही। कारण हा शो, हे जे काही सांगता समारोप, जो काही हा सोहळा होता, हा महाराष्ट्रातून होता आणि महाराष्ट्रात ठेवण्याचं एक विशेष कारण होतं। कारण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा एल्गार, एखाद्या गोष्टीची तो सांगता जरी असला तरी ती सुरुवात होती। ह्या मोदीच्या सरकारच्या अंतिम घटकांची ती एक सुरुवात होती आणि ती महाराष्ट्रातून हो घातली होती। आणि ज्यावेळेस सुरुवात, तो आगाज, तो एल्गार महाराष्ट्रातून होतो, त्यावेळेस तो पूर्ण देशभर वणव्यासारखा पेटतो। कारण हे मराठी माणसाचं राज्य आहे। या राज्यातून ज्या गोष्टीला, कारण आपण पानिपतापासून सर्व पाहत आलोय, मराठ्यांचा तो इतिहास, या महाराष्ट्राचा तो इतिहास आपण पाहत आलोय। आणि काल ज्या वेळेस याची सुरुवात महाराष्ट्रातून होत होती, ती मराठीतून करून त्यांनी उभ्या देशाला सूचना केली की ह्या लढ्याचं, देशाला वाचवणाऱ्या ह्या लढ्याचं नेतृत्व महाराष्ट्र करेल। जिथे जिथे तुम्हाला वाटेल देश कमजोर ठरतोय, कारण आपण उगाचच महाराष्ट्र गीतात ती वाक्य नाही म्हणत, दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा। आणि कवी कुसुमाग्रजांची ती ओळ आहे, मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले। महाराष्ट्र मिळाला तर राष्ट्रही मरेल आणि ह्या मराठ्याविना राष्ट्र गाडाही नाही चालणार, हे उगाच नाही म्हटलेलं आहे। त्यामुळे काल ज्यावेळेस ते उभ्या देशाला मार्गदर्शन करत होते, तिथेच समजत होतं महाराष्ट्र कसा नेतृत्व करतोय या लढ्याचं, आणि ह्या सगळ्यांची जी अंतिम कबर असणारे राजकीय कबर, ही महाराष्ट्रातच खोदली जाईल। कारण ह्या महाराष्ट्रातल्या दोन प्रमुख पक्षांना हात घालायचं, नख लावायचं कारण यांनी केलंय। आता तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो। उद्धव साहेबांनी अगदी त्यांनी तो नाराज देऊन टाकला, अबकी बार भाजप तडीपार, अबकी बार भाजप तडीपार। आता भाजप तडीपार म्हटलं, तुम्ही समजू शकता काय करणार आहोत आपण महाराष्ट्रातून या भाजपाचं। या भाजपाला महाराष्ट्रातनं अगदी 10च्या आतमध्ये जरी जागा मिळाल्या ना तर नशीब मानायचं त्यांनी। इथपर्यंत महाराष्ट्रातल्या भाजपाला आपण घेऊन येणार आहोत। तर मग शिंदे टोळी, अजित पवार टोळीचं आपण समजू शकता काय होऊ शकेल ते। आता राहुल गांधींवर मी येतो। राहुल गांधींनी प्रथमच छत्रपती शिवाजी पार्कातनं
उभ्या देशाला संबोधन केलं, त्यांनी प्रत्येक मुद्द्याला हात घातलाय. मला राहुल गांधींचं ते भाषण ऐकल्यानंतर ज्याने कोणी त्याला पप्पू म्हणायची ती घोडचूक केली आहे ना, ती घोडचूक करणाऱ्यावर मला विशेष हसू येतं. इतकं परिपक्व भाषण होतं ते. राहुल गांधींनी ज्यावेळेस आपल्या भाषणाला सुरुवात केली त्यांनी काय म्हटलं, माझी लढाई, जसं शिवसेनेचे पक्षप्रमुख एक वाक्य म्हणून गेले की देश ही व्यक्तीची ओळख असू शकते. म्हणजे आपली ओळख, आपण जेव्हा परदेशात जातो तेव्हा आपली ओळख आपल्या देशाच्या नावाने झाली पाहिजे, पण व्यक्तीची ओळख देशाच्या नावाने व्हावी, पण देशाची ओळख ही व्यक्तीच्या नावाने नसावी. हे शिवसेनेचे पक्षप्रमुख अतिशय योग्य सांगून गेले. आणि ज्या वेळेस देशाची ओळख व्यक्तीच्या नावाने, जसं आपण ऐकतो परदेशात गेल्यानंतर मोदी मोदी मोदी, पण भारताच्या नावाने कुठेही नारे लागत नाहीत. आणि मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार, पण भारत सरकार म्हटलं जात नाही. याच्यावर त्यांनी अतिशय योग्य समाचार घेतला आणि म्हणाले भारताचं नाव आता मोदी होतंय की काय. म्हणजे देशाची ओळख व्यक्ती होऊन बसतोय. त्यावेळेस आपण समजायचं आपण हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल नाही करत आहोत, आपण घोडदौड करत आहोत. म्हणजे घोड्याच्या वेगाने, अश्ववेगाने आपण हुकुमशाहीकडे वाटचाल करत आहोत. ज्यावेळेस देशाची ओळख ही व्यक्ती बनते. ह्या गोष्टी लक्षात घ्या. अगदी असंच राहुल गांधींनी सांगितलं, माझी लढाई, राहुल गांधी म्हणून मी. आणि राहुल गांधींनी सगळ्यात प्रथम एक गोष्ट प्रांजळपणे कबूल केली की ह्या सगळ्या भारत जोडो मध्ये मी एकटा नव्हतो. राहुल गांधी एकटा नव्हता, ते सारेच्या सारे विरोधी पक्ष सगळेच्या सगळे. त्यांनी तेजस्वी यादवांचं नाव घेतलं, महाराष्ट्राचं नाव घेतलं, शरद पवार साहेबांचं नाव घेतलं, पश्चिम बंगालचं नाव घेतलं, अनेक अनेक जिल्ह्यांची राज्यांची नावं घेतली त्यांनी. त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझी लढाई ही मोदीच्या विरोधात नाही, नरेंद्र मोदी या व्यक्तीच्या विरोधात माझी लढाई नाही, माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्याही विरोधात नाही, माझी लढाई शक्तीच्या विरोधात आहे. आज कदाचित भारतीय जनता पक्ष असेल, आज कदाचित नरेंद्र मोदी नावाची व्यक्ती असेल, उद्या ही व्यक्ती बदलली जाईल, दुसरी व्यक्ती येईल, व्यक्ती बदलली जाऊ शकते, पण ती वृत्ती, ती शक्ती, जी एक राक्षसी शक्ती आहे या देशामध्ये, त्या राक्षसी शक्तीचा, त्या शक्तीचा मला विरोध आहे. जो जो माझ्या ह्या देशाला एका वेगळ्या दिशेने घेऊन चाललाय, संविधान संपवायच्या दिशेने घेऊन चाललाय. कालच शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सांगितलं 400 पारचा नारा ज्याने कोणी दिलाय कर्नाटकातनं, मला वाटतं भाजपच्या एका मंत्र्याने, की आम्हाला संविधान बदलायचंय म्हणून आम्हाला 400 पार जायचंय. कारण त्यांना बहुमताच्या, राक्षसी बहुमताच्या आधारावर तुम्ही 400 पार जाऊ शकता. आणि ते 400 पार गेल्यानंतर तुम्हाला संविधान देखील बदलता येऊ शकतं. मग हे संविधान बदलण्यासाठी तुमचा हा सारा खटाडोप आहे, सारे पक्ष फोडले जात आहेत. भविष्यात या शेवटच्या निवडणुका राहतील. अगदी असंच राहुल गांधी म्हणाले की माझी लढाई या वृत्तीच्या, या शक्तीच्या विरोधात आहे. जोवर ही शक्ती या देशामध्ये आहे, ती शक्ती या देशाचा सर्वनाश, विध्वंस करेल. त्यांनी अगदी अग्निवीरचा उल्लेख केला, शेतकऱ्यांचा उल्लेख केला, शेतकऱ्यांची परिस्थिती सांगितली, इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्स विषयी त्यांनी माहिती दिली, कशा प्रकारे हे सारं चाललंय. आणि त्यांनी बोलता बोलता एक गुपित उघड केलं की मी सिस्टीमचा भाग होतो. मला माहिती आहे कुठले 90 अधिकारी देश चालवतात, 90 अधिकाऱ्यांच्या हातामध्ये देश आहे, आणि हे 90 अधिकारी कोण असतात हे सारंच्या सारं मला माहिती आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी मला घाबरतात. हे वाक्य आहे राहुल गांधींचं. शेवटी काँग्रेसने इतकी वर्ष देशामध्ये सत्ता केली आहे, पण तुम्हाला काही गोष्टी मला ठळक नमूद कराव्या वाटतील. काँग्रेसच्या इतक्या वर्षांच्या सत्तेमध्ये ईडी, सीबीआयचा अशा प्रकारचा वापर कधीही झाला नव्हता. आपण विरोधी पक्ष त्याही वेळेत होतो. कधी तुम्ही आठवा की ईडी, सीबीआय तुमच्या मागे लागले किंवा पोलीस प्रशासन तुमच्या मागे हात धुवून लागले. अहो, एक साधंसं उदाहरण देतो. अशोक चव्हाण, ज्यांचं त्यांनी नामोल्लेख टाळला कालच्या भाषणामध्ये, पण ते आपल्या आईसमोर, सोनिया गांधींसमोर कशा प्रकारे रडत होते, सांगत होते, हे त्यांनी सांगितलं. अशोक चव्हाण ज्या वेळेस काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, केंद्रातही काँग्रेसचं सरकार होतं आणि भक्कम सरकार होतं, तरी देखील अशोक चव्हाणांवर कारवाई झाली. अशोक चव्हाणांचं मुख्यमंत्रीपद काढून घेण्यात आलं होतं. आजच्या घडीला केंद्रात सरकार असताना, राज्यात सरकार असताना अशोक चव्हाणांच्या जागी तुम्ही पाहिलं असाल कशा प्रकारे पृथ्वीराज चव्हाणांना नंतर आणण्यात आलं. अशा प्रकारे कारवाई केलेलं एकतरी भारतीय जनता पक्षाच्या अखत्यारीतलं एकतरी मला राज्य दाखवा ज्याच्यात भारतीय जनता पक्षाचा राज्यात मुख्यमंत्री आहे, त्याच्यावर आरोप झालेत म्हणून कारवाई झाली, मुख्यमंत्री पद काढून घेतलं आणि केंद्रात देखील भारतीय जनता पक्षाचं सरकार होतं. अशा प्रकारचं एक उदाहरण दाखवायचं. तुम्हाला आणखी एक उदाहरण देतो. छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रातल्या पावनभूमीमध्ये जेव्हा एका महिलेवर जिचा खून होतो, यवतमाळची गोष्ट सांगतो, तिचा खून होतो, या छत्रपती शिवरायांच्या शिकवणीतल्या या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस शिवसेनेसारख्या पक्षाचं सरकार असतं, त्यावेळेस उद्धव साहेब ठाकरे त्या मंत्र्यावर कारवाई करतात. त्याचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जातो.
तुम्हाला कळालं असेल मी कोणाबद्दल बोलतोय. पूजा चव्हाण प्रकरणाबद्दल बोलतो. त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला होता तेव्हा चित्रातल्या वाघ ह्या भारतीय जनता पक्षाच्या, त्यावेळेस मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असाव्यात, या चित्रातल्या वाघ आता भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. यांनी एवढा अकांड तांडव केला, पण आज त्याच चित्रातल्या वाघ त्याच मंत्र्याला भाऊराया भाऊराया म्हणून बोलतात. नवल आहे, स्ट्रेंज, विचित्र आहे, सारं विचित्र आहे. आपण कारवाईची धमक दाखवली. मी तुम्हाला 2 उदाहरणं दिली. महाराष्ट्रात सरकार आपलं होतं तरी देखील आपण ती कारवाई केली, कारण आपण अशा कधीही सरकारांचा, पदांचा, संस्थांचा गैरवापर केलेला नव्हता. मी तुम्हाला माझं वैयक्तिक एक उदाहरण सांगतो. ज्या वेळेस नारायण राणेंच्या जुहूच्या बंगल्याच्या बाहेर युवा सेनेने एक आंदोलन छेडलं होतं. वरुण सरदेसाई होते, त्याचे नेतृत्व करत होते युवा सेना सचिव वरुण सरदेसाई. आम्ही सारे हे त्या राहुल गांधी त्या नारायण राणेंच्या बंगल्याच्या दिशेने आम्ही जेव्हा चालत होतो आणि महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार होतं. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आपले पोलीस म्हणजे सरकार आपलं म्हणजे आपले पोलीस असंच म्हणावं लागेल, कारण सध्याची परिस्थिती पाहता तसंच वाटतंय मला. पोलीस जर आपले आहेत मग आमच्यावर दगडं का पडली? बंगल्यातनं ही एवढी मोठी मोठी दगडं, आतून वर्षाव झाला दगडांचा. आम्ही हळूहळू मागे सरकत गेलो, कारण दगडं पाहत नव्हती. खाली कोण आहे, माणसं आहे, जीव आहे, जनावर आहेत, काही पाहत नव्हती. दगडं थेट येत होती अंगावर, आणि ही मोठी मोठी, म्हणजे एक जरी दगड डोक्यात बसला तर जागेवर जीव संपून जाईल. स्वतः वरुण सरदेसाई 1-2 दगडांपासून वाचलेले आहेत. त्यात मी स्वतः पाहिलेलं आहे ते. आम्ही त्यांनाही मागे घेतला, आम्ही स्वतःही मागे सरकलो. म्हणजे विचार करा, सरकार आपली असताना देखील आपल्यावर अशा प्रकारे दगडं फेकायची कामं ह्यांनी केली. पण त्याही वेळेत आपण दगडं फेकणाऱ्यावर कारवाई केली नाही, कारण आपण सूडबुद्धी कधीच ठेवली नव्हती. सूडबुद्धीचं राजकारण आपण कधीही केलं नव्हतं. नाहीतर नितेश राणे असेल, तो निलेश राणे असतील, नारायण राणे असतील, ज्यावेळेस ती दगडं फेकली गेली तेव्हा मनुष्यवधाचा तो काय जाणीवपूर्वक तो मनुष्यवध करण्याचा प्रयत्न म्हणून यांना अटक होऊ शकली असती. जाणीवपूर्वक एवढी मोठी दगडं आमच्या स्वतःच्या अंगावर पडता पडता, आणि काही शिवसेनेचे कार्यकर्ते, त्यामध्ये युवासेनेचे कार्यकर्ते त्यामुळे जखमी झाले, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. ही अशा प्रकारची परिस्थिती. आपण कधीही सरकारांचा गैरवापर केला नाही, पण यांनी जो गैरवापर केलाय त्यांनी आता एक शिकवण दिली कशा प्रकारे सरकारांचा गैरवापर कर. तुम्ही आम्हाला शिकवलाय, ज्यावेळेस ही महाराष्ट्रातली देशातली सत्तांतर होतील त्यावेळेस तुम्ही आम्हाला शिकवलंय सत्तांचा, पदांचा कशा प्रकारे गैरवापर करायचा. 5 मिनिटासाठी का होईना, पण ही मुभा आम्हाला हवी. आमच्या पक्षप्रमुखांना आम्ही विनंती करू, 5 मिनिटासाठी का होईना आम्हाला आमचं हृदय थंड करण्याची तुम्ही एक परवानगी द्यावी. जे काही आम्ही सहन केलंय त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला विनंती करू शकतो, तेवढा आमचा हक्क बनतो. या अशा प्रकारच्या गोष्टी ज्यावेळेस मी काल राहुल गांधींचं पाहत होतो भाषण, त्या भाषणामध्ये त्यांनी बोलता बोलता अचानक ते भावुक होत होते. काही ठिकाणी की हा समारोप नाहीये, सुरुवात आहे असं म्हणत होते ते. त्यांचं भावुक होणं स्वाभाविक होतं, कारण त्यांच्या घरातून त्यांनी 2 बलिदानं दिलेली आहेत देशासाठी. त्यांच्या स्वतःच्या आजीचं स्वर्गीय इंदिराजी गांधी आणि स्वतःच्या वडिलांचं राजीव गांधींचं एक बलिदान झालेलं आहे देशासाठी. आज लोक विचारतात ह्यांना पप्पू म्हणतात. महाराष्ट्रात ती काल शीतल म्हात्रे नावाची कोणीतरी फेमस बाई, कशासाठी फेमस आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. ही फेमस बाई काय म्हणते, महाराष्ट्रात देखील एक पप्पू आहेत, याच पप्पूच्या जीवावर तुम्ही आतापर्यंत नगरसेवक पद भोगलेत, याच पप्पूच्या जीवावर. ठीक आहे, तुम्हाला त्या गोष्टी करणार नाहीत. आपण किती तोंड सोडायचं, किती तोंड राखून बोलायचं, किती शब्द सोडायचे याचं एक भान असायला हवं राजकारणामध्ये, कारण ही दुनिया गोल आहे. ही दुनिया अशी फिरून फिरून जागेवर येते. त्यावेळेस तुमचं काय होणार याचा विचार करा, याचा विचार करा. ज्यावेळेस काल महाराष्ट्राच्या त्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्कामध्ये सारेच्या सारे नेते बसले होते, त्यावेळेस वाटत होतं, बरेच जण आरोप करतात ह्याला नाव काय आहे, याचं नाव काय, याचं नाव आहे इंडिया. या सगळ्या मोठेचं, ही मोठ जी बांधली गेली हिचं नाव काय, हिचं नाव आहे भारत, हिचं नाव आहे इंडिया, आणि लढणार इंडिया. काल आणखी एक गोष्ट तुम्हाला अजून आवर्जून मला इथे सांगावीशी वाटेल. ज्यावेळेस आमशा पाडवीचा पक्षप्रवेश होत होता शिंदे टोळीमध्ये, ज्यावेळेस आमशा पाडवी स्वतःला आदिवासी समजवतात, स्वतःला आदिवासी म्हणतात. आदिवासी जो बिरसा मुंडांच्या शिकवणीवर चालणारा आदिवासी हा कधीही दगा करत नाही. तर श्रीनिवास वनगा असेल, आमशा पाडवी असेल, सोडून द्या, यांनी काय केलं सोडून द्या. पण काल ज्यावेळेस त्या कल्पना सोरेन, हेमंत सोरेन यांच्या धर्मपत्नी ज्यावेळेस काल भाषणासाठी उठल्या, तुम्ही पाहिलं असाल कशा प्रकारे आपला पती जेलमध्ये असताना, त्यांचं कुंकू जेलमध्ये असताना त्यांनी बाहेर येऊन ज्यावेळेस मुंबईच्या स्टेजवरून त्यांनी सरकारला ललकारलं. तुम्ही पहा कल्पना सोरेन यांचं ते भाषण पहा. त्यांनी मला वाटतं 8-10 दिवसांपूर्वीच त्यांनी झारखंडमध्ये सुद्धा एक भाषण केले. त्या भाषणाच्या दरम्यान त्या भावुक झाल्या होत्या, त्यांच्या डोळ्यातून आसू आली होती. त्या झारखंडच्या कल्पना सोरेन
ह्यांना उद्देशून त्यांच्या पतींनी काय म्हटलं होतं ज्यावेळेस त्या त्यांना जेलमध्ये भेटायला गेल्या होत्या, ते म्हणतायत मी अजून जिवंत आहे आणि जोपर्यंत जिवंत आहे ना, लक्षात ठेवायचं, यांच्या नाकी 9 आणून ठेवणार मी. आपण लढायचं आहे. झारखंड कभी त्यांनी हिंदीमध्ये सांगितलं, कभी झारखंड झुकेगा नहीं. आणि झारखंडमध्ये ही टॅगलाईन फार प्रचलित होते, झारखंड झुकेगा नहीं. काय म्हणतायत त्यांची मी ती वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो. ये मत समझना कि आपके यहाँ स्वाभिमान, आपके समक्ष में खड़ी हूँ बहुत ही भारी मन से. मैंने सोचा था कि मैं अपने आंसू को रोक लूंगी, लेकिन आप लोगों का रास्ते भर से प्यार देखकर, आपका स्नेह देखकर, कल्पना सोरेन मत घबराना, ये वही शब्द है जो कल मैं जेल में गई और उन्होंने मेरे कंधे पर हाथ रख के यही बोला, घबराना मत, घबराना मत. अभी तो मैं सिर्फ जेल के अंदर हूं, लेकिन जिंदा तो हूं. हेमंत सोरेन को जेल नहीं डाला, आपने यहाँ के स्वाभिमान, आत्मसम्मान को जेल में डाला है और इसका करारा जवाब मिलेगा. आने वाले वक्त में इसका करारा जवाब मिलेगा. झारखंड मुक्ति मोर्चा काय म्हणाले, ये मत समझना आपने हेमंत सोरेन को जेल में डाला है, ये समझो कि आपने झारखंड के स्वाभिमान को जेल में डाला है. आणि झारखंडची सारीच्या सारी जनता जेव्हापासून हेमंत सोरेन जेलमध्ये आहेत तेव्हापासून आपल्यासारखीच अगदी महाराष्ट्रामध्ये जे घडलंय अगदी तसंच तिकडे घडवायचा प्रयत्न झाला होता. आणि अगदी तसंच उभ्या देशामध्ये हेच वातावरण आहे. झारखंड असो, ज्यावेळेस त्यांनी काल आपल्या भाषणाची सुरुवात केली, कल्पना सोरेनजी यांनी भाषणाची सुरुवातीने जय जोहारचा नारा ठोकला. जय जोहार, जय आदिवासी. त्या आदिवासी समाजात येतात. जय जोहार. मला फार गर्व वाटतो, भारताच्या साऱ्या भागातनं नेते येतात, महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रात येऊन ते आपापल्या प्रदेशाविषयी सांगतात. काश्मीर असेल, झारखंड असेल, पश्चिम बंगाल असेल, MK स्टॅलिन होते तिथे, तुम्ही पाहिलं असाल. कित्येक नेते देशातल्या कित्येक भागातले, मला वाटतं तेजस्वी यादव यांनी सुद्धा एक खूप सुंदर वाक्य म्हटलं की तुम्ही आमदार खासदार सोडा, तुम्ही महाराष्ट्रात तर आमदार खासदार घेतलेत, आमच्या इथे आमच्या काकालाच घेतलात. चाचा बोलले ते, मला वाटतं नितीश यांना ते चाचा म्हणतात. तुम्ही आमदार खासदारांची पर्वा सोडा, तुम्ही नितीश चाचाला टिकवून दाखवा, नितीश चाचाची फक्त गॅरंटी द्या, एवढंच म्हणाले. तेजस्वी यादव ह्या युवकाचं मला विशेष कौतुक वाटतं. प्रस्थापितांच्या विरोधात आपल्या वडिलांच्या शिकवणीवर ज्या प्रकारे हा माणूस चाललाय, हा युवक चाललाय, त्याचं मला खरंच विशेष आणि एक मानाचा जय महाराष्ट्र तेजस्वी यादवांना नक्कीच बनतो. उभ्या देशातल्या प्रत्येक मोठ्या राज्याचा प्रत्येक मोठा नेता तिथे येऊन ह्या मोदी सरकारच्या विरोधात ज्या प्रकारे आग पाखड करत होता, त्यावेळेस कळत होतं की कशा प्रकारची वज्रमूठ असणार आहे. असो, जास्त काही या विषयात बोलत नाही. निवडणुका समीप आहेत. उभ्या देशामध्ये अशाच प्रकारचा झंझावात करत त्याचा एल्गार महाराष्ट्रातनं झालाय आणि महाराष्ट्राची भूमी या देशाला कायम दिशा देत आली आहे आणि कायम नेतृत्व देत आली आहे. याही वेळेस नेतृत्व महाराष्ट्र देईल आणि ती जान भरायचं काम महाराष्ट्र नक्की करेल आणि ह्यांना उलथवायचं काम देखील महाराष्ट्रातच होईल. इतकंच मी तुम्हाला सांगतो. तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या. जय महाराष्ट्र.